नमस्कार सर्वांना। आज बनणार आहे बघा मी केळीचं शिकरण। त्यासाठी मी 4 केळी घेतलेली आहेत, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, एक फुलपात्र दूध घेतलेलं आहे, विलायची पावडर घेतलेला आहे। पहिले केळीची साल काढून घ्यायची याप्रमाणे। सर्व केळीची साल मी अशीच काढून घेणार आहे। शिकरण काळं होत नाही त्यासाठी काय करायचं, चाकून असं कापून घ्यायचं बघा केळीला। याच्यामध्ये जे बिया असतात ह्या नाही घ्यायच्या, हे जर आल्या तर शिकरण काळं पडते आणि असं जर बनवलं तर शिकरण 2 दिवस सुद्धा काळं पडत नाही। बघू शकता एकही बी येईना झाली त्याच्यामध्ये। याच्यामध्ये जे बिया असतात ना केळीमध्ये काळ्या काळ्या, त्यांना शिकरण काळं पडते बघा। बघू शकता तुम्ही, ह्या अशा बिया असतात, याला नाही घ्यायचं। बघू शकता याप्रमाणेच केळी कापून घ्यायची। याच्यामध्ये एकही बी नाही आलेली आहे। सर्व केळी मी अशीच कापून घेते। सर्व केळी मी कापून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये आता साखर टाकायची। साखर टाकल्यानंतर केळीला असं बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही करायचं। व्यवस्थित मिक्स होते यानं साखर आणि केळी। बघू शकता साखर आणि केळी मी बारीक करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं, गाईचं दूध आहे। थोडं विलायची पावडर टाकायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। शिकरण बिलकुल काळं पडत नाही, खायला पण खूप छान लागते। बघू शकता दिवसभर ठेवलं किंवा 2 दिवस ठेवलं तरी शिकरण काळं पडत नाही। जेव्हा तुम्हाला खायचं त्याच्यावरती आहे ना थोडं तूप गरम करून टाकायचं, छान लागते शिकरण। केळीचं शिकरण बनवून तयार झालेलं आहे, बघू शकता। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा केळीचं शिकरण कसं झालं ते।